नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 मार्चला आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे आणि ते पान घरी घेऊन यायचं आहे. दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे हा उपाय स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही केला तरी देखील चालणार आहे. विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या काही इच्छा आकांक्षा ह्या असतातच की ज्या पूर्ण होत नाही. बऱ्याच दिवसापासून आपण एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल किंवा एखादी कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. काही आर्थिक समस्या असेल, पैशा संबंधीच्या काही अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा येतो परंतु तो टिकत नाही, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात स्थिर नाही, वायफळ खर्च होत आहे. म्हणजेच काय, पैसा तर येतो परंतु या ना त्या कारणाने तो खर्च होतो. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, मतभेद होतात. या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे घरामध्ये मानसिक शांतता नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजारपण असेल, अशा कोणत्याही समस्येसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर मुलांची प्रगती व्हावी, त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं, धंद्यामध्ये यश मिळावं, हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात. आपली जी मुले आहेत तर ती हट्टीपणा न करता शांत स्वभावाची व्हावी, यासाठी जरी आपण हा उपाय केला तरी सुद्धा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आपल्या वेळेनुसार दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सोमवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर आपल्याला या उपायासाठी कोणत्या वस्तू लागणार आहे तर एक लाल रंगाचं कापड लागणार आहे, 21 दुर्वा आणि आपल्याला एक झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे. झाडाचं पान म्हणजे जास्वंदीचं पान आपल्याला घ्यायचं आहे, लाल जास्वंदीचं. आता हे पान घेताना लाल रंगाच्या जास्वंदीचंच पान आपल्याला घ्यायचं आहे, कारण लाल रंगाचं जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना खास विशेष प्रिय फूल आहे. त्यामुळे आपल्याला पिवळ्या किंवा पांढऱ्या गुलाबी जास्वंदीचं पान न घेता लाल रंगाच्या जास्वंदीचंच पान आपल्याला उपायासाठी घ्यायचं आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा माझ्या ताई दादांना एकच विनंती करेल की व्हिडिओला लाईक करत जावा आणि खरोखर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर थोडा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला आपले सबस्क्रायबर जे आहे बराबर वाढू द्या. तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत जावा. तर आपला शक्यतो आता तुम्ही हा उपाय जो आहे तर तो सकाळी करा किंवा सायंकाळच्या वेळी केला तरी देखील चालणार आहे. बघा, आता उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे, हे पान घरी घेऊन यायचं आहे आणि घरी घेऊन आणल्यानंतर आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा देवासमोर आपल्याला बसायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पा तुमचा देवघर आहे, देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत, तिथे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे, एक छानसा दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे. शक्यतो तुपाचा दिवा लावा किंवा आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी तेलाचा लावला तरीही काही हरकत नाही. दिव्याला हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करायचं आहे. आणि देवघरामध्ये जर तुम्ही पहिला दिवा, आता आपली पूजा झालेली आहे आणि आपण जर पहिला दिवा लावलेला असेल तर हरकत नाही, लावला तरी बी चालेल. परंतु दिवा हा लावलेला असावा, तुपाचा असो किंवा तेलाचा असो, पण दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा उपाय ही अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते. म्हणून आपल्याला दिव्याला साक्षी ठेवून पूजा करायची आहे. तर यानंतर तुम्हाला लाल रंगाचं कापड जे आहे तर ते गणपती बाप्पांसमोर मूर्तीसमोर आपल्याला ठेवायचं आहे, असं अंथरून घ्यायचं आहे. आणि आपण जे लाल जास्वंदीचं पान आणलेलं आहे तर ते पान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे.
आणि थोडंसं कुंकू जे आहे तर ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. आपण जेव्हा हे पान आणणार आहोत त्यावेळेला आपल्याला त्या जास्वंदीची एक काडी सुद्धा आपल्याला आणायची आहे, किंवा तुम्ही जी दुर्वा अर्पण करणार आहे गणपती बाप्पांना तर दुर्वाची काडी घेतली तरी देखील चालणार आहे. आता ती जास्वंदीचं पान घ्यायचं, एक दुर्वाची काडी घ्यायची आणि ओलं कुंकू आपल्याला करून घ्यायचं. आता जे ओलं करून घेतलेलं कुंकू आहे तर त्या कुंकवाच्या साह्याने तुम्हाला पानावरती आपली जी काय इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला ती थोडक्यात लिहायची आहे. आता जसं की पैसा, आता तुम्हाला पैशाविषयी समस्या असतील तर तुम्हाला पैसा किंवा धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती किंवा नोकरी प्राप्ती किंवा आरोग्य, असं तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती छोट्या शब्दामध्ये तुम्हाला अगदी कमीत कमी शब्दामध्ये लिहायची आहे. किंवा काही तुम्हाला दुसरी अडचण असेल तर शत्रूचा काही त्रास असेल तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. फक्त तुम्हाला ते थोडक्यात लिहायचं आहे. फक्त उपाय करताना पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक राहा आणि पूर्ण विश्वासाने उपाय करा. तर तुम्हाला तसं इच्छा तुमची लिहायची आहे. आता इच्छा लिहिताना ती जास्त मोठी न लिहिता आपल्याला 1 ते 2 शब्दामध्येच ती इच्छा लिहायची आहे. जसं की घरामध्ये पैसा येत नाही तर तुम्ही पानावरती पैसा लिहा, धन लिहा, आर्थिक स्थैर्य लिहू शकता. नोकरीसाठी जर तुम्ही उपाय करत असाल तर नोकरी लिहा, तुमचं चांगलं आरोग्य लिहू शकता. अशी तुम्हाला जी काही इच्छा आहे आपल्याला ते 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे. मनासारखे मार्क्स मिळत नसतील तर एखादा विद्यार्थी हा उपाय करत असेल तर शैक्षणिक प्रगती असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर ते सुद्धा लिहू शकता. अशा इच्छा तुम्हाला 1-2 शब्दामध्ये आपल्याला लिहायची आहे. तर आता ती कोणाचंही आता इच्छा जी आहे तर ती कोणाचंही नुकसान करणारी नसावी, म्हणजे इतरांचं वाईट करणारी इच्छा असेल तर गणपती बाप्पा ती इच्छा कधीच पूर्ण करणार नाही. त्यामुळे ही इच्छा असणं, जी बी इच्छा तुम्ही घेणार आहे तर ती इच्छा तुम्हाला चांगलीच घ्यायची आहे आणि आपलं स्वतःचं चांगलं व्हावं यासाठी आपल्याला ती इच्छा घ्यायची आहे. आता यानंतर या पानावरती ही इच्छा लिहून झाल्यानंतर हे जे पान आहे तर ते आपल्याला ओंजळीमध्ये म्हणजे आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. पानाचा देठ बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ओंजळीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आपली इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जे लाल कापड आपण अंथरलेला आहे कपडा, त्यावरती हे पान ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला 21 दुर्वांची जोडी जी आहे तर ती देखील अर्पण करायची आहे. आणि एक दुर्वा घ्यायची, त्या 21 दुर्वामधील आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायची आहे. आता दुसरी दुर्वा घ्यायची आहे. आता ज्यांना 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणणं शक्य नाही तर त्यांनी काय करावं, सर्वात प्रथम आपण जेव्हा पूजा करणार आहोत, गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहोत, त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांचा अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षम लावून द्या. आणि तुम्ही हा उपाय करते वेळी काय करायचं आहे तर ओम गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, किंवा ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या हा मंत्र देखील तुम्ही पठण करू शकता. ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी सांगत आहे. आणि ज्यांना खरोखर गणपती अथर्व शीर्षम येत असेल त्यांनी 21 वेळा म्हटलं तर अतिउत्तम, परंतु ज्यांना शक्य नसेल म्हणणं पठण करणं तर त्यांनी ओम गणपतये नमः हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे. तुम्हाला अशा पद्धतीने ह्या 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या लाल कपड्यावरती आपण जे पान ठेवलेलं आहे त्यावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्या जास्वंदीच्या पानावरती असं तुम्हाला 21 दुर्वा अर्पण करून घ्यायच्या. आणि यानंतर आपल्याला हात जोडून आपले दोन्ही हात जोडायचे, गणपती बाप्पांना मनोमन नमस्कार करायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये ते जास्वंदीचं पान 21 दुर्वा आपल्याला गुंडाळायचं आहे, म्हणजे एक पोटली आपल्याला तयार करायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं तर ही जी पोटली आहे तर ती घेऊन आपल्याला जिथे कुठे जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, लाल रंगाचं फूल, दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. सोबत दिवा देखील न्यायचा आहे. कापूर गणपती बाप्पांना साठी आपल्याला तिथे प्रज्वलित करण्यासाठी न्यायचं आहे. त्यानंतर
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक किंवा मोतीचूरचा लाडू तुम्ही सोबत घेऊन जावा गणपती बाप्पांसाठी। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण पूजा गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे आणि आपण जी ही सोबत पोटली नेलेली आहे तर ती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला ठेवायची आहे आणि 5 मिनिटं आपल्याला ती पोटली तिथेच राहून द्यायची आहे। आपल्याला पुन्हा एकदा बाप्पांना आपली जी काय मनातील इच्छा आहे, कठीणातील कठीण, तर ती इच्छा पूर्ण करायची आहे आणि यासाठी मी हा उपाय केला आहे, ही तुमची सेवा केलेली आहे बाप्पा, तर माझी ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमची जी काय समस्या असेल ती तुम्हाला अगदी मनोमन गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती जी पोटली आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या घरी घेऊन यायची आहे। घरी आणल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। मुलासंबंधी इच्छा असेल तर तुमच्या मुलं जिथं अभ्यास करतील तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा मुलांच्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही आता आरोग्यासाठी केलेली असेल तर तुम्ही जवळ सुद्धा पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा पैशासंबंधी केली असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे तुमचे पैसे दागदागिने महत्त्वाची कागदपत्र ठेवतात तिथे तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायची। अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे, कारण ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते, म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सोमवारी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे। आता यानंतर पोटलीतील जे काही पान आहे, दुर्वा आहे तर त्या निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहे। पुन्हा नवीन आता जेव्हा त्या दुर्वा पान खराब होईल, आता किमान तुम्ही 21 दिवस राहू द्या किंवा 11 दिवस राहू द्या आणि आता उन्हाळा आहे तर ते जास्त दिवस तर काही राहणार नाही, तर तुम्हाला जेव्हा वाटेल की आता हे खराब झालेलं आहे त्यावेळी तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। तुम्हाला जर वाहतं पाणी आता नसेल उन्हामुळे तर तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा विसर्जित करू शकता। परत तुम्ही दुसऱ्या चतुर्थीला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता। जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही किंवा जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा बाप्पा पूर्ण करत नाही तर तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। फक्त उपाय करताना मनोभावे गणपती बाप्पांची आपल्याला आधी पूजा सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय जो आहे तर तो करण्याचा आवर्जून प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।